हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण निघालेलो आहोत पुणे येथे सुप्रसिद्ध असणाऱ्या मानकर बंधू यांच्या दुर्वांकूर हॉटेलमध्ये. नाव ऐकूनच असाल. आणि आता आमरस थाळी देखील सुरू झालेली आहे. तर आता आपली सर्वांचीच प्रतीक्षा संपलेली आहे आणि अमर्यादित आमरस थाळी या ठिकाणी मिळते. आणि याची वेळ आहे दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 11. याशिवाय दुर्वांकूर थाळीचा दर सुद्धा लिहिलेला आहे. पार्सल थाळीचा सुद्धा दर वेगळा आहे. आणि आलेलो आहोत आपण इथे लंच करण्यासाठी. तर बघा, इथे तुम्हाला जे 6 प्रकारच्या वाट्या दिसतात त्यामध्ये चटण्या आहेत. 2 ते 3 प्रकारच्या चटण्या आहेत. नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी, जवसाची चटणी, त्यानंतर 2 प्रकारचे लोणचे आहेत. लिंबाचं लोणचं मला फार आवडलेलं या ठिकाणी, आंब्याचं लोणचं. आणि बघूया आता थाळीमध्ये काय काय मिळतं आमरस थाळीमध्ये. तर या बॉटल सुद्धा दुर्वांकूर थाळीच्याच आहेत. तर सर्वात आधी या ठिकाणी कोशिंबीर आहे मोठ्या वाटीमध्ये. यानंतर आंब्याचा रस आहे, हापूस आंब्याचा रस, खूप छान टेस्टी होता. अजून बघूया थाळीमध्ये दुसरी स्वीट डिश आहे श्रीखंड. त्यानंतर दहीवडा, यानंतर ढोकळा. दहीवडा फार अप्रतिम आहे. यानंतर ढोकळा, त्यानंतर हे तळलेली भजी आहे. थालीपीठ आहे. थालीपीठ या ठिकाणचं खूप फेमस आहे. पापड आहेत 2 प्रकारचे. तर थालीपीठाची चव अतिशय खमंग आहे. यानंतर पनीरची भाजी या ठिकाणी आहे. त्यानंतर एक पालकाची भाजी सुद्धा मिळते. थोडीशी गोडसर चवीची आहे ही पालक भाजी. त्यानंतर मटकीची खमंग अशी भाजी आहे. बटाटा भाजी आहे. यानंतर चपाती देखील मिळते या ठिकाणी. गरम गरम पुऱ्या असतात. आणि अशा पद्धतीचं हे मराठमोळं जेवण आहे. तर फ्रेंड्स, ही आहे दुर्वांकूर येथील महाराष्ट्रीयन आमरस थाळी. आणि आंब्याच्या दिवसात असल्यामुळे 4 महिने इथे आमरस थाळीच असते. आणि जर इतर वेळी तुम्ही आलात तर या ठिकाणी आंब्याच्या रसाच्या ऐवजी रबडी सर्व केली जाते. स्वीटमध्ये खूप सुंदर असते. तर बघा, आता मसाले भात सर्व केलेला आहे त्यांनी. भातामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. मसाले भात खूप छान खमंग टेस्टी होता. वरून शुद्ध गाईचं तूप आणि त्यानंतर ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर व्यवस्थित पेरलेली, खूप छान टेस्ट होती याची. आणि साधा भात, वरण आणि तूप, अगदी घरगुती, आपण घरी जेवतो अगदी तसाच वरण भात सुंदर होता. आणि जेवण झाल्यानंतर या ठिकाणी तांबूल आहे. त्यानंतर बडीशेप आहे. तांबूल सुद्धा खूप छान होतं. तर फ्रेंड्स, ही होती दुर्वांकूरची थाळी. आणि मी या ठिकाणी 2 ते 3 वेळा भेट दिली. मागच्या वेळी मला सीताफळ रबडी खूप आवडलेली आणि भरपूर मी ताव मारलेला त्याच्यावरती. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.